आपल्या ग्रामीण भागात सध्या गहू काढण्याची कामं जी आहेत ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळतात। रब्बी हंगामातील गहू काढण्याच्या कामांना वेग जो आहे तो ग्रामीण भागात आलेला पाहायला मिळतो। मी सध्या अशाच एका शेतामध्ये आलेलो आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नांगरेवाडी या ठिकाणचं पोळ या शेतकऱ्यांचं हे शेत आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या शेतकऱ्यांची गहू कापणी करून ठेवलेली गावाची भरडणीची लगबग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। जागोजागी पाहिलं तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी गहू कापणी केलेले आहेत आणि आता आधुनिक यंत्राच्या साहाय्यानं अशा प्रकारे गहू भरडणीची कामांना जो आहे तो वेग आलेला पाहायला मिळते। खरं तर या आधुनिक यंत्राच्या साहाय्याने वेळेची बचत होत असल्याने अशा प्रकारचे आधुनिक यंत्र जे आहेत ते ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारे कापलेले गव्हाची पेंडी जी आहे ती या मशीनमध्ये टाकली जाते आणि या मशीनमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याचा गहू जो आहे तो थेट बाहेर पडतो आणि राहिलेला भुसा जो आहे तो त्या बाजूने बाहेर पडते। त्यामुळे वेळेची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर बचत होते। त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने आधुनिक यंत्राचा वापर जो आहे तो ठिकठिकाणी होत असलेला पाहायला मिळतोय। खरं तर यंदा अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो यंदा या गावाला बसलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर भोर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये हा गहू जो आहे तो भिजलेला होता आणि हा गहू भिजल्यामुळे या गव्हाच्या ओंबे जे आहेत ते काळे पडलेले आहेत। त्याचप्रमाणे गहू जो बाहेर निघतोय तो पांढरा गहू बाहेर निघत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत ज्यांचं शेत आहे ते शेतकरी आहेत। काय परिणाम झाला यांच्या गावावर? हे गहू खाली ओंबे ओढायला लागल्या, पांढरा झाला आणि नुकसान झाली आणि काळा पडला, पांढरा पडला गहू आणि गोळा करता करता ताड बीट सगळे काळे पडले सगळे आणि ओंबे गळायला लागल्या खाली। काय नुकसान होणार आहे तुमचं आता? किती भाव कमी भेटणार आहे? पावसात नुकसान होणार म्हणजे ह्या खायला चविष्ट लागणार नाही। हा म्हणजे आपल्याला खायचं म्हणलं तर उपयोगी येणार नाही पांढऱ्यामुळे। तर तुम्हाला गावाला दर सुद्धा कमी भेटणार आणि दर बी कमी भेटणार आहे कारण उत्पन्नात फेल झाली परत। पाहतोय की कशा पद्धतीने खरं तर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। पावसामध्ये हा गहू जो आहे तो भिजलेला होता त्यामुळे आता जो गहू तयार होऊन बाहेर निघतो तो पांढऱ्या कलरचा आहे आणि त्यामुळे गव्हाला दर कमी भेटणार आहे। गहू चविष्ट लागत नाही असं सुद्धा या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। त्यामुळं अवकाळी पावसाने कशा प्रकारे या शेतकऱ्याचं नुकसान झालं हे सुद्धा आपण पाहू शकतो। कॅमेरा पर्सन किरण आंबेकर, विनय जगताप, TV9 मराठी भोर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।